तुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज काही प्रश्न पण आधी घ्यायचे असं ठरलं होतं. त्याप्रमाणे दासबोधाच्या दशकाला सुरुवात करत नाहीये किंवा महंत लक्षण जो समास आपण घेणार आहोत तो आपण नंतर बघूया. तत्पूर्वी एक 2-3 प्रश्न आहेत, त्याची उत्तरं आपण देऊयात आणि मग पुढे जाऊयात. शंका निरसन करून मग पुढे गेलेलं केव्हाही जास्त चांगलं असतं. त्याप्रमाणे मला जसं जमेल त्याप्रमाणे त्या शंकांचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करते. त्याच्यामध्ये आधी पहिला प्रश्न असा होता की मलविक्षेप आवरण ह्या 3 गोष्टी आपल्याला दासबोधामध्ये कायम प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात. किंवा मग त्याचं नक्की काय आहे, मल म्हणजे काय, विक्षेप म्हणजे काय, आवरण म्हणजे काय. खरं म्हणजे याचं आपण दासबोधाच्या समासामध्ये सांगताना व्यवस्थितपणे हे सगळं सांगितलेलं आहे. पण तरी एकदा आपल्या बुद्धीला रिवाईव्ह करण्याकरता काही हरकत नाही, आपण हे थोडक्यामध्ये पुन्हा पाहायला हरकत नाही. मलविक्षेप आवरण या 3 गोष्टी परमार्थामध्ये कायम आड येणाऱ्या आहेत. प्रतिबंध करणाऱ्या ज्या गोष्टी असतात, मध्ये आड येणाऱ्या, मार्गावरून सुरळीतपणे चालत असताना मध्ये आपल्याला अडवणाऱ्या अशा काही गोष्टी असतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मलविक्षेप आवरण या 3 गोष्टी येतात. आता या 3 गोष्टींमध्ये हे दोष बाहेरचे कुठलेही नाही आहेत, हे आपले शरीरातलेच दोष आहेत. शरीरातले म्हणजे शरीरातले आणि मनातले दोष आहेत. आणि शरीर आणि मन हेच आपल्या परमार्थाला आडकाठी करत असते. बाकी बाहेरचं कोणीही आपल्या ह्याला आडकाठी करत नसतं. फक्त आपल्याला निमित्त सापडतं की अमकं तमकं झालं ना, ते त्यांनी तसं म्हटलं ना, मग ते तिकडे जायचं होतं ना, म्हणून राहिलं. पण हे आपल्या मनाचं सगळं खेळ असतात. त्यामुळे ही परमार्थातली अडचण ही आपली आपणच दूर करायची असते त्या मार्गावरनं चालताना. कशी करायची, काय करायची हे प्रसंगावधानाने ठरवावं लागतं. आता मलविक्षेप आवरणाच्या बाबतीत जर बघायचं ठरलं तर मल म्हणजे ह्याच्यामध्ये जे आपल्यामध्ये अवगुण असतात, बऱ्याच प्रकारचे अवगुण असतात. ते काही सांगण्याची गरज नाही, समर्थांनी याच्यासाठी अख्खा एक समास लिहिलेला आहे आणि ते आपल्यातच असतात. ते काही वेळेला म्हणतात तो एक मूर्ख, तो एक मूर्ख, तो एक मूर्ख असे अवगुण सांगताना, पण तो दुसरा कोणी नसतो, तो आपणच असतो. हे जेव्हा कळायला लागतं तेव्हा खरं म्हणजे ह्या मलाचं निस्सरण व्हायला सुरुवात होते, ते जायला सुरुवात होते. हा जो मूर्खपणा आहे, ज्याला अज्ञान असं म्हटलं जातं, ज्याला अवगुण असं म्हटलं जातं, ज्याला देहबुद्धी असं म्हटलं जातं, हे सगळे आपल्यामध्ये ठासून भरलेले असतात. हे परमार्थाच्या आड येणारे असे जे अवगुण आहेत, ते अवगुण त्याचा त्यागच करावा लागतो. आणि तो त्याग इतका सहजी घडून येत नाही, कारण आपल्यातले अवगुण आधी आपल्याला दिसत नाही. दिसले तरी ते समजत नाही, समजले तरी आपल्याला ते दूर करता येत नाही. कारण त्या अवगुणांबद्दल आपण जस्टिफिकेशन द्यायला जातो की ते खरं म्हणजे माझ्यात ना हा गुण चांगलाच आहे, मला ते आवडतं म्हणून मी करतो आणि ते माझ्यासाठी योग्य आहे, असे काहीही आपण पर्याय द्यायला सुरुवात करतो आणि आपल्यातल्याच दोषांवरती आपण जस्टिफिकेशन द्यायला सुरुवात करतो. पण ज्या वेळेला आपल्याला कळतं की हे जे अवगुण आहेत हे माझ्यातले आहेत आणि ते मलाच दूर करायचे, दुसरं कोणीही ते दूर करणार नाहीये, त्यामुळे ते आपल्यालाच दूर करायचे. हे जेव्हा कळायला लागतं आणि अवगुण कोणते आहे, माझ्यातले दोष कोणते आहे, हे मला कळायला लागल्यानंतर आपोआपच ते सुधारणं हे तितकंच अपेक्षित आहे. नुसतं कळून उपयोग नाही, ते दूर करायला पाहिजे. म्हणजे त्याची हत्याच करावी लागते. थोडक्यामध्ये मल जो आहे त्याची हत्या करावी लागते, म्हणजे ते दूरच करावे लागतात.
आपल्यालाच करावे लागतात आणि अतिशय कठीण असतं ते काम. पण तरी कारण ते आपले जात नाहीत पटकन, ते जाण्यासाठी आपल्याला धडपडच करावी लागते. सकाळी छान झोपायला आवडतं आणि थंडी असेल तर नक्कीच आवडतं. कुठे सकाळी उठून ते प्रवचन ऐका आणि काय करा असं आपल्याला वाटतं. हा आपल्यातला दुर्गुण आहे. आणि हल्ली रेकॉर्डिंगमुळे तर फार सोपं झालंय की ते नंतरही ऐकता येतं. पण प्रत्यक्ष ऐकणं आणि ते ऐकण्यासाठी आपल्यातला सकाळी उठणं हा जो भाग आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. कारण सकाळी उठून परमेश्वराची प्रार्थना करणं, त्याचं ध्यान करणं, या सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत. पण ती झोप आम्हाला नाहीशी करते आणि नको म्हणायला सुरुवात करते. आणि आपल्याकडे सांगितलेलं आहे की सकाळी नित्य लवकर उठावं, लवकर झोपावं, म्हणजे मग आपण दिवसभर फ्रेश राहतो. अशा तऱ्हेने अनेक आपल्यातून ज्या अवगुण आहेत त्या अवगुणाची लिस्ट काही दाखवण्याची का म्हणण्याची कारण नाही, सांगण्याचं कारण नाही. प्रत्येकामध्ये ते असतातच. माझ्यात कुठलाही अवगुण नाही असं आपण म्हणतो तेही चुकीचं आहे. प्रत्येकामध्ये कोणता ना कोणता तरी दोष हा असतोच. आणि त्यामुळे हे अवगुण आपल्या परमार्थाच्या आड येतात. तो जो मल आहे तो आपल्याला दूर करावा लागतो. मागे मी एकदा तुलसी रामायणातल्या तुलसीदासांनी जे ह्याच्याबद्दल मलविक्षेप आवरणाबद्दल लिहिलं होतं ते सांगितलं होतं की समुद्र उल्लंघून ज्या वेळेला हनुमंत जातो, हा एवढा मोठा समुद्र पार करायचा आणि त्या सीता शक्तीकडे जायचंय, त्या मूळ मायेकडे जायचंय, असंही रूपक त्यांनी केलेलं आहे तिथे. तर त्यावेळेला त्यांना मध्ये हनुमंताला मध्ये 3 मोठे अडथळे येतात. त्यातली जी पहिली सिंहिका मला वाटतं आहे, नावात कदाचित गफलत होईल, पण 3घी जणी आहेत. तर त्याच्यापैकी पहिली जी सिंहिका आहे ती तिथे येते आणि ती त्याला अडवते, त्याला खायचा प्रयत्न करते, मारुतीला जाण्यापासून दूर म्हणजे परावृत्त करते, काही जाण्याची आवश्यकता नाही, कशाला सीतेच्या तिथे जायचं वगैरे असं. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो तिची हत्या करतो. की तो म्हणतो नाही, मला जे कार्यसिद्धी करायची तिथपर्यंत जायचं असेल तर मला ह्या मल म्हणजे जे अवगुण आहेत, दुर्गुण आहेत, अनियमितता आहे, हे सगळं जे आहे, हे जे परमार्थाच्या आड येणारं सगळं जे आहे, सीता शक्तीपर्यंत जाण्यासाठी जे जे आड येणार आहे त्या सगळ्याची हत्या केली पाहिजे. म्हणजे ते सगळं निश्चितपणे दूर सारलं पाहिजे, त्याचा त्यागच केला पाहिजे. हे जे त्याग करणं आहे त्याला मलाचा त्याग करणं असं म्हटलं जातं. दुसरं जे आहे ते विक्षेप आहे. दुसरी जी त्याला सुरसा म्हणून भेटते आणि ती जी भेटते त्यावेळेला विक्षेप. विक्षेप म्हणजे करू का नको करू, होईल का नाही होईल, जमेल का नाही जमेल, हे जे द्वंद्व जे आहे ना त्याला विक्षेप असं म्हणतात. आणि मनामध्ये हे विक्षेप येतातच. रोज सकाळी उठणं जमेल का, रोज व्यायाम करणं जमेल का नाही जमेल, आज जमेल पण उद्या जमेल की नाही हे माहिती नाही. परमार्थामध्ये जायचं म्हणतात म्हणून प्रपंचाचा त्याग करायला सांगितलेलं नाहीये, पण तरी पण त्यातली आसक्ती आपल्याला काढायला सांगितली, ती मला जमेल का नाही जमेल. म्हणजे प्रत्येक गोष्ट जमेल का नाही जमेल, होईल का नाही होणार, टू डू ऑर नॉट टू डू अशा पद्धतीने जे प्रत्येक वेळेला म्हटलं जातं, हे जे द्वंद्व मनामध्ये आहे ते माणसाच्या मनामध्ये मनाने निर्माण केलेलं असतं. होईल का नाही होईल, ठरवा ना की होईलच, म्हणजे आपोआपच होईल. पण आपण होईल का नाही होईल या द्वंद्वामध्ये कायम सापडत असतो. आणि ती जी मगर त्यांना जी भेटते, सिंहिका सुरसा जी भेटते, ती जी आहे ती म्हणते मी जबडा मोठा करीन लहान करीन, मी तुला गिळून टाकायचा प्रयत्न करीन, पण हा जो प्रयत्न मी करीन त्यावेळेला तू त्यातनं जर सुटलास तर मी तुला सोडून देईन, असं हनुमंताला ती सुरसा जी असते ती म्हणते. आणि ती मगर याला पकडण्यासाठी जबडा एकदा लहान करते, एकदा मोठा करते, एकदा लहान करते, एकदा मोठा करते. हनुमंत मात्र मनाचा द्योतक आहे. आणि हनुमंत जर आपण बघितलं तर तो ज्या वेळेला ती जबडा मोठा करते
तेव्हा ती सूक्ष्म होऊन त्यातनं बाजूला तो जातो. आणि जेव्हा ती जबडा छोटा करते त्यावेळेला बरोबर तो त्याचं स्वतःचं शरीर मोठं करतो. हे मोठं करणं आणि छोटं करणं जे आहे ते द्वंद्व जे आहे त्या द्वंद्वाचा सुद्धा योग्य पद्धतीने फायदा करून घेतला पाहिजे, जसा हनुमंताने करून घेतला. आणि त्या सुरसा जी होती तिला त्याला जबड्यामध्ये साप पकडताच आलं नाही. ह्या जबड्यातनं होईल का नाही होईल, नाही का हो, या द्वंद्वामधनं बाहेर पडणं त्याला विक्षेप असं म्हटलं जातं. हे विक्षेप आहे, होईल का नाही होईल हे. त्यातनं बाहेर पडणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला आपल्या मनामध्ये द्वंद्व असतं तेव्हा आपल्याला परमार्थाचं शेवट गाठायला कठीण होतो. हे द्वंद्व मनामध्ये असतं, द्वैत मनामध्ये असतं. त्या द्वैतापासून दूर जाऊन अद्वैताकडचा प्रवास करायचा आहे. तो अद्वैताकडचा प्रवास करताना आपल्याला त्या सीता शक्तीपर्यंत जाता येतं. आणि हा प्रवास करणंही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे आपण आपल्या मनाला ठाम ठरवून ठेवायचंय. सद्गुरूंची इच्छा असेल तर होईल, नसेल तर नाही होणार. माझ्या इच्छेचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सद्गुरूंवरती सोडून द्यायच्या आहेत. आणि त्याचप्रमाणे आपण कोणतंही द्वंद्व आपल्या मनामध्ये तयार करायचं नाही. ते मनानेच केलं जातं, दुसरं कोणीही करत नाही. एखादं झाड आहे, रात्रीच्या वेळेला बघितलं, मला वाटतंय की तिथे चोर बसलेला आहे. ते झाडाचा बुंधा कापलेला आहे आणि अशा ठिकाणी मला वाटतंय की तिथे चोर बसलेला आहे. आणि मी म्हणते की नाही नाही, चोर आहे, मी काही जाणार नाही तिकडे. तो पांघरून घेऊन बसलाय, मी काही तिकडे जाऊ शकत नाही, मला भीती वाटते. बाकीचे सगळे सांगतायत की अगं नाही, तिथे ते झाडाचा बुंदा आहे, तू बघ तर खरं, जाऊन बघ, काही होणार नाही. पण माझ्या मनाने ते इतकं घट्ट धरून ठेवलेलं असतं. माझ्या मनातून माझं हे द्वंद्व मीच दूर करावं लागतं, तोपर्यंत माझी भीती जात नाही. त्यामुळे होईल का नाही होईल हा प्रश्नच येत नाही. सत्कार्य असेल आणि त्याला प्रभूचं अधिष्ठान असेल तर ते निश्चितपणे होऊ शकतं, असं आपल्याला सांगितलं जातं. हा मल काढणं आपल्या हातात आहे, विक्षेप हाही आपल्याच हातात आहे. हे दोन्ही आपण करू शकतो आणि ते करू शकू याची खात्री आपली आपल्यालाच ठेवावी लागते. तिसरं जे आहे ते आवरण आहे. आणि आवरण याच्यामध्ये मी म्हणजे देह, ह्याला आवरण असं म्हणतात. ज्याला आपण अज्ञान म्हणतो, ज्याला आपण समर्थ म्हणतात तो मूर्ख आहे. तर मूर्ख म्हणजे समर्थांचा मूर्ख म्हणजे आपण ज्याला मूर्ख म्हणतो व्यवहारामध्ये तो मूर्ख नाही. तर मी म्हणजे देह अशी ज्याची भावना आहे, मी म्हणजे संध्या, मी म्हणजे अमकू, मी म्हणजे तमक, हे जे आपली सगळी वलय आपण वाढवत जातो, ही मीची त्रिज्या जेवढी आपण वाढवत जाऊ तेवढं आपलं अहंकाराचं वर्तुळ वाढत जातं. त्यामुळे ही त्रिज्या कमी करून पूर्ण मध्यबिंदूशी आणायची असते. ते परब्रह्म तत्व असतं, जे आपल्या शरीरामध्ये अंतरात्मा म्हणून वावरत असतं. मग हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे आवरण म्हणजे काय, तर मी म्हणजे देह हे अज्ञानाचं आवरण आहे. आणि ते अगदी घट्ट असतं. ते घट्ट असतं, त्याला मारून टाकता येत नाही, त्याला दूर सारता येत नाही. ते मी म्हणजे जोपर्यंत मी देह आहे तोपर्यंत अहम, अहंता, अहंकार, दर्प हे सगळ्या गोष्टी असणारच आहेत. त्यामुळे याच्यातल्यापैकी अहमची सूक्ष्म भावना ही आपल्याला परमार्थामध्ये शेवटपर्यंत आवश्यक असते. कारण मी आहे तोपर्यंतच मी परमार्थ करू शकेन. मीच नाही असं जर मी धरलं तर तो परमार्थ होऊ शकत नाही. अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत ती अहमची भावना असते. मी ब्रह्म आहे. आणि ते सुद्धा आपण वारंवार बघितलेलं आहे की मी ब्रह्म आहे हे सुद्धा मायेमध्ये येतं. त्यामुळे अहम ब्रह्मास्मी मधला अहम आणि अस्मी जेव्हा गळून पडतो तेव्हा ते ब्रह्मरूप होणं, एकरूप होणं, मूळ मायेपर्यंत जाऊन त्याचं स्पंदनात रूपांतर होणं, तेवढं तिथपर्यंत ते गेलं जातं, तिथपर्यंत जाणं होतं. हे आवरण जे आहे त्याला लंकिनी असं त्यांनी म्हटलेलं आहे. सिंहिका, सुरसा आणि लंकिनी अशा त्याला तिघी. लंकिनी ही लंकेच्या द्वारावरती उभी होती, हनुमंताला जी भेटली ती. पण तिला त्यांनी मारलं नाही,
तिला त्यांनी कुठेही बाकीचं काही केलं नाही, त्याग केला नाही, काही केलं नाही, कारण तिला सांगितल्याशिवाय आत प्रवेश मिळणार नव्हता. आणि म्हणून तिला शरण जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मग कथाभाग वेगळा आहे की मग तिला हनुमंत शरण गेला, हनुमंताला ती शरण गेली, दोन्ही प्रकार झाले. हनुमंताने शरण गेला म्हणजे मला आत जाण्याची परवानगी दे असं त्यांनी सांगितलं. त्या परब्रह्मापर्यंत जाण्याची परवानगी दे, ते सीता शक्तीपर्यंत जाण्याची परवानगी दे असं तो म्हणतो. त्यावेळेला तिलाही असं तिच्या बाबतीमध्ये झालं होतं की कुठेतरी एखादा सत्पुरुष येईल आणि तो तुझ्याकडे शरणागत भावनेने एखादी गोष्ट मागेल, त्यावेळेला तू त्याला ती दे, तेव्हा तुझा उद्धार होईल वगैरे असा कथानकाचा भाग आहे. पण त्या ह्याच्यामध्ये न पडता या लंकिनीला हनुमंत शरण गेलेले. आपल्याला सुद्धा आपल्या देहाला शरण जावं लागतं. देहाला शरण जावं लागतं म्हणजे देहाचे लालन पालन करणं, लांगुल चालन करणं किंवा त्याच्या सगळ्या गोष्टी पुरवणं, त्याचे सगळे व्याप पुरवणं हे होत नाही. याला शरणागती म्हटलेलं नाही. तर धन्य धन्य हा नरदेहो असं जे म्हटलेलं आहे समर्थांनी, की हा जो नरदेह मिळालेला आहे तो सत्कार्य करण्यासाठी, सत्कर्म करण्यासाठी आणि आपल्याला परब्रह्मापर्यंत जाण्यासाठी असा मिळालेला आहे. त्या नरदेहाचा साधन म्हणून वापर करायचा आहे. त्यामुळे नरदेहाचा आपल्याला त्याग करून चालत नाही. मी म्हणजे देह, ही भावना, तो अहंकार, या सगळ्या गोष्टी आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. अहम, अहंता, अहंकार, दर्प याच्यापैकी फक्त अहम ही भावना सोडता, सूक्ष्म भावना सोडता बाकी सगळ्याचा त्याग करायचा आहे आणि अहंकार पूर्णपणे निर्मूलन करून टाकायचंय. मी म्हणजे देह, हे देह हा परमार्थाचं साधन आहे म्हणून आपल्याला वापरायला दिलेला आहे. कारण नुसतं अंतरात्मा हे नुसतं आत्मा जर असेल तर तो कुठलाही परमार्थ करू शकणार नाही, कारण त्याला देह धारण करावा लागतो. हा देह धारण केल्याशिवाय परमात्म्याची भक्ती करता येत नाही. नाहीतर अंतरात्मा, परमात्मा, परब्रह्म सगळं एकच आहे. मग ते ऑलरेडी एकमेकांशी मिसळलेला आहे. ज्या वेळेला मी देह धारण करते त्यावेळेला तो अंतरात्मा सीमित होतो आणि त्या सीमित झालेल्या अंतरात्म्याला किंवा आत्म्याला व्यापक करायचं असेल तर मी म्हणजे देह हे आवरण जे आहे ते अज्ञानाचं आवरण आहे. ते घट्ट आवरण जे बसलेलं आहे त्याचा हळूहळू आपल्याला साधन म्हणून उपयोग करायला पाहिजे. अशा तऱ्हेने मलविक्षेप आणि आवरण या तीन गोष्टी ज्या आहेत या परमार्थातले अडथळे आहेत. पण ते अडथळे आपण आपले दूर करू शकतो. आपला अहंकार आपण निर्मूलन, कारण आपण नेहमी म्हणतो ना की अहंकार हा परमार्थातला पहिला अडसर आहे आणि अहंकारी व्यक्ती आपल्या जवळ आली की आपल्याला त्रास होतो. त्रास होतो म्हणजे आपल्याला त्रास होत नाही, आपल्याला त्याची दया येते की किती अहंकार आहे या व्यक्तीला. हा अहंकार असेल तोपर्यंत तिला परमेश्वर कसा भेटणार, आणि परमेश्वर भेटणं हेच आपल्या जीवनाचं साध्य आहे. त्याबरोबर ह्याचा अर्थ असा नाहीये की प्रपंच टाकायचा आहे, कर्म करायची नाहीत असं मुळीच नाहीये. समर्थांनी त्यांच्या महंताला अनेक प्रकारची कार्य करायला सांगितलेली आहेत. मग त्यांनी मलविक्षेप आवरण याचा त्याग करून त्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे. अशा व्यक्ती अनेक मोठी मोठी कार्य करू शकतात, चांगली चांगली कार्य करू शकतात, सत्कर्म करू शकतात, लोकांना आपल्या मार्गाला लावू शकतात, उपासनेला लावू शकतात, परमेश्वर भक्तीकडे लावू शकतात, जेणेकरून ते चांगली कार्य करतात. समाजकारण, देवकारण सगळ्या गोष्टी करू शकतात. मग हे जे मलविक्षेप आवरण आहे या तीनही गोष्टी परमार्थातले अडथळे आहेत, ते आपले आपणच दूर करायचे असतात. ते दुसरे कोणीही करू शकत नाही. पुढचा जो प्रश्न होता तो अंतरात्मा, जगज्योती वगैरे या संदर्भामधला होता की अंतरात्मा, जगज्योती या समर्थांच्या कल्पना आहेत का वगैरे अशा पद्धतीचा प्रश्न होता. तर जगज्योती ही जी कल्पना आहे ती समर्थांची कल्पना आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि अंतरात्मा, मूळ माया ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या पूर्वापार प्राचीन शास्त्रापासून आपल्याकडे चालत आलेल्या कल्पना, कल्पना म्हणण्यापेक्षा त्या मांडणी करण्याच्या पद्धतीने त्यांनी मांडणी करताना वापरलेल्या
संज्ञा आहेत. याच्यामध्ये अंतरात्मा जर म्हटलं म्हणजे याच्यात काय फरक आहे आणि काय साम्य आहे असा प्रश्न होता. तर मुळामध्ये अंतरात्मा, जगज्योती, मूळ माया या ह्याच्यामध्ये काहीही फरक नाही. जी मूळ माया आपण म्हणतो त्यालाच अंतरात्मा म्हणतात, त्यालाच विश्वात्मा म्हणतात, त्यालाच प्रत्यगात्मा म्हणतात. असे सगळे जे आहेत त्या सगळ्याची मूळ संकल्पना एकच आहे. पण मांडणी करताना ज्या वेळेला मी म्हणते की आत्मा आहे तो त्यावेळेला तो माझ्या शरीरातला आत्मा आहे असंही. पण ज्या वेळेला आपण हे वाचतो, दासबोध म्हणा किंवा कुठलाही शास्त्र ग्रंथ वाचतो, आध्यात्मिक ग्रंथ वाचतो, त्यावेळेला आत्मा म्हटलंय, मूळ माया म्हटलंय, अंतरात्मा म्हटलंय, जगदात्मा म्हटलंय, विश्वात्मा म्हटलंय. काय म्हटलंय हे आधीचा आणि नंतरचा संदर्भ बघून मग त्याचा अर्थ काढायचा असतो. नुसता आत्मा म्हटलं म्हणजे असं, अरे पण तिकडे तर तसं म्हटलंय. आत्मा हा शब्द अनेक ठिकाणी अनेक वेळा आलेला आहे. त्याच्या मागच्या पुढच्या ओळीचा संदर्भ काय आहे हे बघून त्याचा अर्थ काढायचा की तो आत्मा म्हणजे जीवात्मा आहे, म्हणजे शरीरातला आहे का विश्वातला आहे का ब्रह्मांडातला आहे, जगदीशातला आहे, जगदात्मा ज्याला म्हटलं जातं. अशी नावं वेगवेगळी. एकाच व्यक्तीला अनेक प्रकारची नावं असतात की नाही. घरामध्ये एक स्त्री आहे, म्हणजे एक बाई आहे, आणि ती त्या घरातली करती बाई आहे. पण तिच्या बाबतीमध्ये कसं होतं, ती कोणाची तरी बायको असते, कोणाची तरी वहिनी असते, कोणाची तरी नणंद असते, कोणाची तरी जाऊ असते, कोणाची तरी आई असते. मग त्या एकाच व्यक्तीला एवढी नावं दिलेली आहेत. कोणी तिला आई म्हणतं, कोणी काकू म्हणतं, कोणी सुनबाई म्हणतं, कोणी सासूबाई म्हणतं. म्हणजे हे वेगवेगळे प्रकारची नावं तिला दिलेली आहेत. व्यक्ती एकच आहे की नाही. तशा पद्धतीने अंतरात्मा आत्मा परब्रह्म स्वरूप आहे आणि तो आत्मा म्हणजेच परब्रह्म आहे. ज्या वेळेला ते शरीरामध्ये येतं त्यावेळेला त्याला जीवात्मा म्हटलं जातं. जगामध्ये त्याला जगज्योती असंही म्हटलं जातं. आता जगज्योती म्हटलेलं आहे कारण समर्थांनी सांगताना त्याच्यामध्ये प्राण, वायू या सगळ्या गोष्टी एकत्र करून ती मूळ माया जी आहे त्या मूळ मायेचं स्वरूप म्हणून त्याला सांगितलेलं आहे. म्हणून तिला जगज्योती असं म्हटलेलं आहे. मूळ माया म्हणजेच जगज्योती, मूळ माया म्हणजेच अंतरात्मा. ज्या वेळेला तो अंतरात्मा व्यक्तीमध्ये असतो तेव्हा त्याला जीवात्मा असं म्हटलं जातं. पण ज्या वेळेला तो प्रत्येकाच्या मध्ये असतो, या विश्वामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आहेत आणि हे अनेक प्रकारचे प्राणी ज्या वेळेला वेगवेगळे व्यवहार करत असतात त्या प्रत्येकामध्ये चराचरातील प्राणी मात्रांमध्ये आत्मा हे तत्व आहेच. त्यांनी रूप वेगळी घेतलेली आहेत. कोणी बैल असेल, कोणी गाय असेल, कोणी माणूस असेल, कोणी माकड असेल. पण ह्या प्रत्येकामध्ये जर आपण बघितलं तर आत्मतत्व आहेच. शरीरवरचं वेगवेगळ्या सत्व रजतमाप्रमाणे प्रारब्धाप्रमाणे जे आलेलं असेल ते, पण त्या प्रत्येकामध्ये असलेला प्रत्येकात्मा, तो जो प्रत्येगात्मा आहे तो ज्या वेळेला 1000 पावलांनी चालतो, असं त्याचं वर्णन सगळं केलं जातं. त्या ह्याच्यामध्ये बघितलं तर त्याला हजारो हात आहेत, हजारो पाय आहेत, अशा पद्धतीने जे वर्णन केलं जातं. हा सगळा चराचरामध्ये हजारो म्हणजे काय, हजारो प्राणी मात्र आहेत. त्या प्रत्येकामध्ये असलेला प्रत्येगात्मा हा जो आहे हा पूर्ण अंतरात्मा जो आहे तो विश्वाचा अंतरात्मा आहे. हा विश्वाचा अंतरात्मा विश्व मन तयार करतो. प्राण्याचा आत्मा आपलं मन तयार करतो. पण प्राण्याचा आत्मा मन तयार करत असला तरी सुद्धा तो साक्षी रूपाने राहतो. पण त्याचे जे सत्व रजतम असतात त्याप्रमाणे त्याच्या मनाची धारणा व्हायला सुरुवात होते. हे माणसाच्या बाबतीमध्ये झालं. अशा तऱ्हेने खरं जर म्हटलं तर अंतरात्मा, आत्मा, जीवात्मा, जगज्योती, मूळ माया हे सगळं एकच आहे. पण काही ठिकाणी आपल्या व्यक्तिरूपाने मांडताना त्याला वेगळं नाव दिलं जातं, जीवात्मा असं नाव दिलं जातं.
समाजाच्या बाबतीमध्ये किंवा संपूर्ण ब्रह्मांडाच्या दृष्टिकोनात जर बघितलं तर त्याला प्रत्यगात्मा असं म्हटलं जातं. आणि त्याचप्रमाणे मूळ माया जर बघितली तर अनेक ब्रह्मांडे लगडली अशा पद्धतीने जे वर्णन केलं जातं. आपल्याला एक ब्रह्मांड सुद्धा पूर्णपणे माहिती नाही, पण अशी अनेक ब्रह्मांड लगडलेली आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं आपण म्हणतो. असा जो परब्रह्म परमेश्वर आहे त्याच्या बाबतीत जर बघितलं तर त्याचं स्पंदन जे आहे ते मूळ माया आहे. ती सुद्धा जगज्योती आहे, ती सुद्धा अंतरात्मा आहे. त्या अंतरात्म्याला तिथपर्यंत चंचलत्व आहे. चंचलत्व आहे कारण स्पंदन हे चंचलत्व असतं. माणसाच्या मनात होणारं स्पंदन हे शरीराच्या बाहेर नाही. विश्वरूप असलेल्या परब्रह्माचं स्पंदन हे त्याच्या बाहेर नाही, ते त्याच्या आतच आहे. त्या अंतरात्म्याच्या जसं स्पंदन आपल्या आतमध्ये होत असतं, तसं मूळ मायेचं जे स्पंदन आहे, एकोहम बहुश्याम, ही त्याची जी इच्छा निर्माण झाली त्याच्यापासून जे स्पंदन झालं त्याला मूळ माया असं म्हटलं जातं. ती चंचलच आहे, पण ते चंचलत्व शुद्ध जाणीव स्वरूपामध्ये आहे, अत्यंत शुद्ध स्वरूपामधलं आहे. आपली स्पंदनं आपल्या सत्व रजतमाप्रमाणे असतात, ती वेगळी असतात. तिथून आपल्याला त्या शुद्ध जाणीवेपर्यंत जायचंय. ती शुद्ध जाणीव म्हणजेच जगज्योती आहे, ती शुद्ध जाणीव म्हणजेच अंतरात्मा आहे. त्यामुळे त्याच्यात फरक काही नाही. फक्त तो शब्द कुठे वापरलेला आहे, अंतरात्मा म्हणून जीवात्म्यासाठी वापरलाय का अंतरात्मा म्हणून तो याच्यासाठी मूळ मायेसाठी वापरलाय, हे त्या संदर्भाने आपल्याला बघावं लागतं. हे निश्चित आहे. त्यामुळे आपण काही वेळेला असं म्हणतो की उपाधी सहित जो आहे तो अंतरात्मा आपल्या शरीरामध्ये असतो, कारण त्याला देहाची उपाधी लागलेली आहे. पण उपाधी रहित असा जो शुद्ध जाणीव स्वरूपात आहे तो म्हणजे मूळ माया. अशा पद्धतीने अंतरात्मा, जगज्योती, मूळ माया हे सगळं एकच आहे, हे निश्चित आहे. याच्या पुढचा प्रश्न जो होता तो संकेत कुबडी बद्दल होता. संकेत कुबडी आणि विवेक शतक वगैरे याच्याबद्दल होता. संकेत कुबडी हा ग्रंथ हंसराज स्वामींनी लिहिलेला ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये दासबोधाचं थोडक्यात ओवीबद्ध रूपाने निरूपण केलेलं आहे. म्हणजे निरूपण असं नाहीये, तर प्रत्येक समासामध्ये महत्वाचं काय आहे ते अगदी सारांश रूपाने त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे दासबोधातलं काय आहे हे जर शोधायचं असेल आणि कुठे काय आहे हे शोधायचं असेल तर संकेत कुबडी हे शॉर्ट मध्ये लिहिलेलं त्याचं स्वरूप आहे, की तिथे आपल्याला पटकन कुठे काय आहे, कुठे काय आहे, या दशकात काय आहे, या समासात काय आहे, समासातलं म्हणजे दशकातलं त्याच्यामध्ये काय आहे आणि प्रत्येक समासामध्ये काय आहे हे अत्यंत थोडक्या स्वरूपामध्ये, अत्यंत थोडक्या ह्याच्या ओव्यांमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. आणि हा संकेत कुबडी हा ग्रंथ खरं म्हणजे दासबोधाचा संकेत देणारा असा हा ग्रंथ आहे. तर तो अवेलेबल आहे. आणि किंवा त्याची जर पीडीएफ हवी असेल तर मला वाटतं मागच्या मागे आपल्या ग्रुपवरती ही पीडीएफ पाठवली होती. पुन्हा एकदा बघते, असेल तर पाठवता येईल, हवी असेल तर त्याप्रमाणे देता येईल. असा हा संकेत कुबडी हा ग्रंथ आहे. हा संकेत दासबोधाचा आहे एवढं नक्की आहे. आणि दुसरं विवेक शतकाबद्दल त्यांनी विचारलं होतं. विवेक शतक समर्थांनी जे अनेक म्हणजे दासबोध, आत्माराम मनाचे श्लोक हे तर प्रस्थांतरहीच आहे, पण त्या व्यतिरिक्त त्यांनी असंख्य वाङ्मय लिहिलेलं आहे, असंख्य ओवीबद्ध निरूपण लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये जसं भर्तृहरींनी नीती शतक लिहिलेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याप्रमाणे समर्थांनी विवेक शतक, नीती शतक, वैराग्य शतक अशी त्यांची शतक ओवीबद्ध आहे. त्यामुळे ती त्याप्रमाणे त्यांनी ती लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये त्या प्रत्येकाचं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. विवेकाचं विश्लेषण आहे. नीती शतक जसं भर्तृहरींनी लिहिलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी नीती शतक लिहून ते त्याच्याबद्दल विस्तीर्ण सगळं विवेचन केलेलं आहे.
वैराग्याचं विवेचन जे आहे ते वैराग्य शतकामध्ये केलेलं आहे. अशी त्यांची काही शतकं अवेलेबल आहेत. आणि ती समर्थ ग्रंथ भांडार म्हणून एक पुस्तक आहे. पुस्तक आहे म्हणण्यापेक्षा त्याची PDF आता अवेलेबल आहे, खूप मोठी आहे, पण ती सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये ही शतकं आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचं विवरण आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. मला असं वाटतं हे प्रश्न 3 होते आणि काही राहिलं असलं तर विचारायचं असलं तर विचारू शकता. जसं जमेल तसं सांगता येईल. जे येणार नाही ते पुढच्या वेळी अभ्यास करून सांगेन तरी काही हरकत नाही. सगळंच येतं असं नाही. पण आपल्या समासाला सुरुवात करूया आणि त्याच्यानंतर वाटलं तर आपल्याला काही प्रश्नोत्तर नंतर घेता येतील. तसंही आपल्याला करता येईल. समास आपला दशक 11वा, समास 10वा, निस्पृह वर्तणूक 25 ओव्यांचा हा समास आहे, पण अतिशय महत्वाचा असा समास आहे. कारण दशक 11व्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला अलिप्तपणा सांगितलेला आहे. गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, हा जो भाग आहे तो इथे महत्वाचा आहे. सगळ्याचा आनंद घ्यायचा संसारामध्ये, सगळ्यांमध्ये आपण भाग घ्यायचाय, सगळ्या सुखदुःखांमध्ये भाग घ्यायचाय, पण तरी सुद्धा त्या सुखातही खूप अडकून पडायचं नाही, त्या दुःखातही खूप अडकून पडायचं नाही. या सगळ्यापासून अलिप्तपणा घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे, असं आपल्याला दशक 11व्यामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक समासामधनं आपल्याला ते सांगितलंय की आपल्याला आपलं वैयक्तिक जीवन जगताना कसं अलिप्त राहता आलं पाहिजे, आपलं प्रापंचिक जीवन जगताना कसं अलिप्त राहता आलं पाहिजे, आपल्याला समाजामध्ये राहताना कसं अलिप्त राहता आलं पाहिजे आणि देशामध्ये राहताना कसं अलिप्त, अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी अलिप्तपण आपल्याला सांगितलेलं आहे. इथे निस्पृह वर्तणूक या समासामध्ये त्यांनी महंतांना हा उपदेश केलेला आहे. याचा अर्थ असा नाही की तो महंतांनाच उपयोगी पडेल, आपल्याला काही त्याची गरज नाही, मग कशाला हा समास, असं म्हणण्याचं कारण नाही. कारण महंतांना जरी सांगितलं असलं तरी त्यातलं बऱ्याचशा गोष्टी महंत सुद्धा माणूसच आहे ना, मग महंताला सुद्धा या सगळ्या गोष्टीचं आचरण कराव्या लागतात, त्यामध्ये अलिप्तपणा पाळता येतो, तसं आपल्याला सुद्धा तो घेता आला पाहिजे. आणि त्याप्रमाणे इथे निस्पृह असं त्यांनी म्हटलेलं आहे. स्पृहा म्हणजे एखाद्या गोष्टीची इच्छा करणं, स्वतःच्या लाभासाठी, कीर्तीच्या लाभासाठी, आपल्याला मिळालेल्या काही गोष्टींसाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीची स्पृहा असते, इच्छा असते, आणि आपल्याला ती मिळाली नाही त्रास होतो की मला अशी इच्छा होती, माझी अशी इच्छा होती, पण ती काही मिळाली नाही आणि म्हणून मला त्याचा राग येतो. पण एखादी इच्छा पूर्ण झाली म्हणजे काय, मला ते मिळणारच होतं, हा अहंकारही निर्माण होतो. म्हणजे ही इच्छा काही वेळेला आपल्याला घातक ठरते. एक तर तो अहंकार तरी वाढवतो किंवा दुःख तरी देते, अशा दोन पद्धतीने. पण या दोन्ही पासून अलिप्त राहणं हे महत्वाचं असतं. आणि हे अलिप्त राहणं म्हणजे निस्पृह राहणं, म्हणजे स्वतःच्या लाभासाठी, कीर्तीसाठी, व्यक्तिगत गोष्टींसाठी कुठलीही गोष्ट न करता केवळ आणि केवळ सद्गुरूंची इच्छा म्हणून सतत कार्य करत राहणं. आणि परमेश्वर करतोय, तो माझ्याकडनं करून घेतोय, ही भावना सतत मनामध्ये ठेवणं आणि त्या दृष्टिकोनातून त्याचा वापर करणं म्हणजे निस्पृह होणं आहे, सत्कर्म करणं आहे. अशा या महंताच्या बाबतीमध्ये समर्थांनी 5 प्रकार सांगितलेले आहेत की त्यांनी 5 प्रकारची कार्य केली पाहिजेत, निस्पृह राहून करायला पाहिजे. कोणतीही त्याच्यामध्ये इच्छा ठेवून चालणार नाही. तो त्याच्यामध्ये लिप्त होता का म्हणे, तो त्या प्रत्येकापासून अलिप्त असला पाहिजे. त्याने मुळामध्ये असा महंत आत्मसाक्षात्कारी असला पाहिजे. ज्या वेळेला आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळेला हळूहळू आपोआपच आपल्यातला मीपणा पूर्णपणे गळून पडलेला असतो आणि मी करून अकर्ता ही भावना, या राम करता ही भावना आपल्यामध्ये निर्माण होते. त्यामुळे तो महंत आत्मसाक्षात्कारी असला पाहिजे. लोकांतात राहून त्याला एकांत सेवन करता आला पाहिजे.
सगळ्या लोकांमध्ये बसलाय, गप्पा मारतोय, सगळं करतोय, पण म्हणून ते करताना सुद्धा त्याच्या मनामधनं वेगळं कार्य चालू असतं. ते वेगळं कार्य म्हणजे लोकांमध्ये राहून एकांतात कसं राहायचं, तेही याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि प्रत्येकाला त्यांनी उपासनेला लावायला पाहिजे. उपासनेला महत्व देऊन उपासनेला प्रत्येकाला उद्युक्त केलं पाहिजे. उपासना ह्याचा अर्थ फक्त हरिहरी करणं या नामस्मरण करणं असं नाही. तर उपासना ही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते आणि त्या पद्धतीने ती उपासना करायला त्यांनी उद्युक्त केलं पाहिजे. लोकांना शहाणे करून सोडावे. शहाणे करून सोडावे म्हणजे सत्कर्माला प्रवृत्त करावं. म्हणजे मी आता लोकांना शहाणा करून सोडतोय म्हणून आपण स्वतः अहंकार करण्याचं काही कारण नाही. लोकांना शहाणे म्हणजे चातुर्यपूर्ण वागायला शिकवलं पाहिजे. चातुर्य बीज त्यांच्यामध्ये पेरलं पाहिजे. आणि कथा कीर्तन सोडू नये. त्याच्याबद्दलही महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी कथा कीर्तन सोडू नये. याचं कारण कथा आणि कीर्तनांमध्ये हा एकच प्लॅटफॉर्म असा आहे की जिथे कोणीही गरीब श्रीमंत या जातीचा त्या जातीचा कुठलाही भेदभाव इथे होत नाही. इथे सर्वजण एकत्र येऊ शकतात आणि लोकसंघटन होऊ शकतं. अशा रीतीने कथा कीर्तन त्यांनी सोडू नये त्याच्याबद्दलही आपण बघणार आहोत. आणि लोकसंग्रह करून चांगल्या कामासाठी लोकांना उद्युक्त केलं पाहिजे. अशा तऱ्हेने ही 5 कार्य त्यांच्याकडनं घडली पाहिजेत. याच्यासाठी तो महंत निस्पृह असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून समर्थ असं म्हणतात, मूर्ख एक देशी होतो, चतुर सर्वत्र पाहतो, जैसा बहुधा होऊन भोगतो, नाना सुखे श्रीराम. तोची अंतरात्मा महंत, तो का होईल संकोचित, प्रशस्त जाणता समस्त, विख्यात योगी श्रीराम. व्यक्ती व्यक्तींचा मिळून समाज बनतो, म्हणून आधी माणूस सुधारायला पाहिजे. माणसाच्या मनामध्ये सद्बुद्धी निर्माण व्हायला पाहिजे. माणसाचं मन निस्पृह असलं पाहिजे, मलविक्षेप आवरण या पलीकडे गेलेलं असलं पाहिजे. असा हा शुद्ध मनाचा माणूस असणं अत्यंत गरजेचं आहे. व्यक्ती व्यक्ती मिळून प्रपंच तयार होतो किंवा कुटुंब तयार होतं आणि अनेक कुटुंब मिळून समाज तयार होतो. त्यामुळे व्यक्ती व्यक्तींचा मिळून समाज बनतो आणि सामान्य माणसं किंवा प्रापंचिक म्हणूया, देहबुद्धी असणारी म्हणूया, अज्ञानी म्हणूया, अशी जी माणसं असतात ती थोडीशी स्वार्थी असतात. आणि प्रापंचिक माणसाला थोडं बहुत स्वार्थी असणं गरजेचं पण असतं. पण याचा अर्थ किती स्वार्थी असावं यालाही मर्यादा आहे. आपल्या पुरतं थोडस सांभाळून ठेवावं लागतं. कारण आपण सांभाळून ठेवलं नाही तर दुसरं कोणी नंतर आपल्याला द्यायला येत नाही. त्यामुळे पुढची व्यवस्था आपल्याला थोडीफार करून ठेवावी लागते. पण तरी सुद्धा ती किती करायची हे शास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे. 1/5 भाग, एक पंचमांश, एक पंचमांश असे 5 भाग आपल्या उत्पन्नाचे करायला सांगितलेले आहेत. भागवतामध्ये हे सांगितलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये 1/5 भाग आपल्यासाठी वापरायचा आहे. एक पंचमांश समाजासाठी, एक धर्मासाठी, एक परमार्थासाठी असे सांगितलेले. भरपूर कमवा, प्रश्न तो नाहीच आहे. कुठेही संतांनी आपल्याला असं सांगितलं नाहीये की तुम्ही तिथे दुर्लक्ष करा, काही पैसे कमवायची गरज नाही असं मुळीच सांगितलेलं नाही. पण त्याचं जे पूर्ण निस्सरण करायचंय, त्या पैशाचा व्यवहार जो करायचा आहे तो करताना फक्त 20% आपल्याला ठेवा. म्हणजे 100 रुपये कमावले तर 20 रुपयामध्ये आपलं भागतं, व्यवस्थित भागतं. आणि बाकीचे जे आहेत ते धर्मासाठी, नीतीसाठी, कुटुंबासाठी, पुढच्या योजनेसाठी, म्हणजे पुढचं सेव्हिंग करायला सुद्धा सांगितलेलं आहे आपल्या भागवत धर्मामध्ये. 20% तुमच्या एकूण उत्पन्नाच्या 20% रक्कम तुम्ही बाजूला काढून आपल्या पुढच्या भवितव्यासाठी ठेवावी. 20% रक्कम धर्मासाठी ठेवावी, 20% रक्कम परमार्थासाठी ठेवावी. अशा पद्धतीने म्हणजे जीर्णोद्धार वगैरे या गोष्टी ज्या सगळ्या आपल्याला आपला धर्म पुढे
यासाठी ठेवायची असते, परमार्थासाठी ठेवायची असते. 20% फक्त आपल्यासाठी वापरायची, 20% कुटुंबासाठी वापरायची असते. हे सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. म्हणजे स्वार्थ तेवढ्या पुरता असावा असं मला सांगायचंय, बाकी काही नाही. ज्या वेळेला समाजामध्ये ही स्वार्थी वृत्ती वाढते त्यावेळेला समाज रसातळाला जातो. पण व्यवहारातली स्वार्थी वृत्ती कमी होऊन निस्वार्थी वृत्ती ज्या वेळेला वाढायला लागते, निस्पृहता वाढायला लागते, तेव्हा समाजाची पातळी उंचावते असं समर्थांना वाटलं होतं, त्यावेळेला वाटलं होतं. आता प्रत्येक जण संकुचित मार्गाने जायला सुरुवात झालेली आहे. थोडस कलियुगाचा परिणाम असेल म्हणूया. ही संकुचित वृत्तीचा जो आहे त्याला समर्थांनी मूर्ख असं म्हटलेलं आहे. उधळून टाकणं योग्य नाही, पण संकुचित वृत्ती, प्रत्येक गोष्टीमध्ये समन्वय साधायला लागतो. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करून चालत नाही. त्यामुळे संकुचित वृत्तीचा जो आहे तो मूर्ख आहे, अज्ञानी आहे, देहबुद्धीचा आहे. मूर्ख आहे म्हणजे अज्ञानी आहे, देहबुद्धीचा आहे. आणि व्यापक निस्पृह असणारा जो आहे तो महंत आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये इथे पुढे त्यांनी तोची अंतरात्मा महंत, हा आत्मसाक्षात्कारी आहे. त्यामुळे तोची अंतरात्मा महंत असं म्हणून हा साक्षी रूपाने राहणारा जो अंतरात्मा आहे त्याची उपमा त्या महंताला दिलेली आहे. इथे हा प्रचंड विश्वाच्या अंतर्यामी जो अंतरात्मा आहे तो सगळ्या साक्षी रूपाने वागणारा आहे, सर्व विश्वाचा कारभार चालवणारा आहे, असा तो व्यापक आहे, महान आहे. तसाच हा महंत सुद्धा ज्ञानी असायला पाहिजे. अखंड त्यांनी ज्ञानोपासना करायला पाहिजे. आणि ती करताना, कारण ज्ञान हे कधीच पूर्ण होत नाही. हा जो ज्ञान करण्याची ज्ञानोपासना करावी असं वाटणं, हे जे आहे हे माणसाच्या बाबतीमध्ये सुद्धा येतं. आपल्याला सुद्धा प्रत्येक गोष्ट, ही गोष्ट झाली की ती गोष्ट शिकावी असं वाटतं. आणि हे शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते जाणत्याकडून शिकावे असं समर्थ आपल्याला सांगतात. हे जे शिकणं आहे, ज्ञानोपासना ज्याला म्हटली जाते, तो त्याचा चिद्भाव आहे, चैतन्य भाव आहे. आणि मग आनंद मिळवण्यासाठी तो वेगवेगळ्या गोष्टी करतो. कुणाला नामस्मरणात आनंद मिळतो, कुणाला गायनात आनंद मिळतो, कुणाला वेगवेगळ्या सौंदर्य गोष्टी पाहण्यामध्ये आनंद मिळतो. ही जी आनंद मिळवण्यासाठी तो जी वेगवेगळ्या गोष्टी शोधून काढतो, हा त्याचा आनंद भाव आहे. आणि ईश्वरावर तो प्रेम करतो, हेही त्याचा आनंद भाव आहे. तसंच ईश्वराप्रमाणे तो कर्म करताना त्या ईश्वराचं अधिष्ठान ठेवून कर्म करतो, ही त्याची क्रियाशक्ती आहे. म्हणजे सच्चिद आनंद ह्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या मनुष्याच्या मध्ये आहेत, त्या महंताच्या मध्ये आहेत, आणि त्या अंतरात्म्यामध्ये सुद्धा आहेत. त्या मूळ मायेच्या स्पंदनामध्ये सुद्धा या गोष्टी सुप्त स्वरूपामध्ये असतात. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हा जो भाव सगळा असला तरी सुद्धा तो साक्षी रूपाने प्रत्येकाकडे पाहत असतो. तोच आपल्या शरीरामध्ये राहून वेगवेगळ्या क्रिया करायला उद्युक्त करत असतो, चांगल्या क्रिया करायला उद्युक्त करत असतो, वाईट क्रिया करायला उद्युक्त करत असतो. पण तो चांगल्या क्रिया करायला उद्युक्त करतो तो जो अंतरात्मा आहे, ते जे स्पंदन आपल्यातलं आहे ते श्रेष्ठ स्पंदन आहे. ते मूळ मायेचं शुद्ध जाणीव स्वरूपातलं स्पंदन आहे. आणि त्यामुळे या महंताजवळ सुद्धा ज्ञशक्ती, आनंद शक्ती, क्रियाशक्ती या सगळ्या शक्ती त्याच्या जवळ असल्यामुळे निस्पृहपणे, व्यापकपणे तो काम करत असतो. महंताच्या वागण्याचं हे महत्वाचं लक्षण आहे की म्हणून त्याला अंतरात्मा असं उपमा दिलेली आहे. हा अंतरात्मा साक्षी रूपाने सगळ्याकडे पाहत असतो, उद्युक्त करतो, पण साक्षी रूपाने पाहतो. आणि त्यामुळे हा साक्षी भाव महंताच्या अंतःकरणामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांनी सगळ्या प्रकारचे कार्य करायचे, सगळ्या प्रकारची आत्तावरती मध्ये मी आता 5 कार्य सांगितली, ही सगळी त्यांनी करायची. पण ती करताना मी केलं, मी हे असं केलं, मी हे तसं केलं, माझ्यामुळे हे असं झालं, मी नसते तर हे झालंच नसतं, अशा भावना त्याच्या मनामध्ये नसतात. तो साक्षी रूपाने हे सगळं पाहत असतो. तसं पाहणं आपल्यालाही जमलं पाहिजे. कार्य करायचंय, राम करता ही भावना ठेवायची,
आणि ते कार्य करून झालं की त्यातून बाजूला व्हायचं. मी केलं ही भावना आली की अहंकार आला. त्यामुळे हा महंत आत्मसाक्षात्कारी असावा लागतो. तो अंतरात्मा जसं सर्वांना निष्ठुरपणे सामावून घेतो. आणखीन एक गुण, सगळ्यांच्या अंतःकरणात अंतरात्मा आहे. चोराच्या पण आहे आणि साधूच्या पण आहे. सगळ्यांच्या अंतरामध्ये अंतरात्मा आहे की नाही? मग पण सगळ्यांच्या अंतरामध्ये राहणारा हा जो अंतरात्मा आहे, हा निष्क्रियपणे सगळ्यांना सामावून घेतो. तसं महंतांनी समाजामध्ये येणारे जे सगळे लोक आहेत, लोकसंग्रह करायचा झाला तर त्याला या सगळ्यांना त्यांच्या गुणदोषासकट सामावून घेता आलं पाहिजे. अशा तऱ्हेने त्यांनी महंताला अंतरात्म्याची उपमा दिलेली. ह्या पदापर्यंत तो महंत गेलेला असला पाहिजे, एवढा निष्ठुर असला पाहिजे, रामकर्ता ही भावना त्याची असली पाहिजे, अशा तऱ्हेने त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे त्यांनी असं म्हटलंय, वेशभूषण ते दूषण, कीर्तिभूषण ते भूषण, चालणे विना एक क्षण, जाऊच नेदी श्रीराम. इथे त्यागी ओळखीचे जन सर्व काळ नित्य नूतन, लोक शोधुनी पाहती मन परी इच्छा दिसेना. अशा पद्धतीने त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. चालणे विण, वेशभूषण ते दूषण. हल्ली आपण बघितलं तर कपडा लत्ता इतका झालेला असतो की नुसतं कपाट उघडलं की भराभरा साड्या खाली पडतात. एवढ्या साड्या झालेल्या असतात. म्हणजे बरं, त्याला सगळं पुन्हा मॅचिंग हवं असतं. हे सगळं जर आपण करतो, एकतर एक नूर आदमी दस नूर कपडा असं म्हटलं जातं, ते काही खोटं नाही. पण हे खरं भूषण नाहीये. या वेशभूषे संबंधी समर्थ उदासीन होते. उदासीन होते याचा अर्थ गबाळ राहावं, वेडवाकडं राहावं, फाटकं तुक्क घालावं, असं त्यांनी मुळीच म्हटलेलं नाही. माणसाने नेहमी व्यवस्थितच राहावं, टकाटक राहावं, असं आपल्या शब्दामध्ये आपण म्हणू शकतो. आपण का व्यवस्थित राहायचं? तर आपण व्यवस्थित राहिलं की आपल्याला प्रसन्न वाटतं. आपल्याला जसं प्रसन्न वाटतं तसं आपल्या आजूबाजूच्या माणसांना प्रसन्न वाटतं. आपण जर बेड्या गबाळ्यासारखं राहिलो तर लोकांनाही आपल्याला बरोबर राहायला बरं वाटणार नाही. आनंद मिळण्यासाठी आपल्याला तसं राहावं लागतं आणि तसं राहायला समर्थांचा कुठेही विरोध नाही. पण ती वेशभूषा हीच महत्वाची आहे असं समजून चालणार नाही. पण खूप सुंदर स्त्री आहे, तिने खूप भयंकर असे काय म्हणतात, महाग असे दागिने घातलेले आहेत, महाग अशी साडी नेसलेली आहे, झुळझुळीत साडी आहे, सुवर्ण वस्त्राने संबंध ती मडून गेलेली आहे. पण तिच्यामध्ये जर चातुर्य बीज नसेल, म्हणजे तिच्यामध्ये जर चातुर्यता नसेल, ती जर मूर्ख असेल, ती जर वेडी असेल, तर त्या वस्त्रभूषणांचा काहीही फायदा नाही. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात, वेशभूषण ते दूषण, व्यवस्थित राहावं याबद्दल म्हणजे काही वाद नाही, पण ते महत्वाचं नाही. कीर्तिभूषण ते भूषण, म्हणजे साधी राहणी उच्च विचारसरणी असं पूर्वी म्हणत असत, त्याप्रमाणे म्हणूया आपण, विचारांमध्ये मात्र प्रगल्भता असायला हवी. प्रत्येक गोष्ट म्हणजे झगमगीत वेशभूषा या बाबतीत समर्थ उदासीन होते. पण वेश हे माणसाचं भूषण नाही, तर कार्य आणि कीर्ती ही महत्वाची. हे खरं म्हणजे भूषण आहे. त्यामुळे महंत कार्य काय करतोय हे महत्वाचं आहे. सतत चिंतन मनन व्यग्र करून सतत तो कार्य करत असला पाहिजे आणि कार्य करताना अलिप्तपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे. नित्य नूतन त्याने लोकसंग्रह करायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना लोकांतात राहून एकांत सेवन करता आला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कीर्तिभूषण ते भूषण असं म्हटलेलं आहे, प्रसिद्धी म्हटलेलं नाही, कीर्ती म्हटलेलं आहे. कीर्ती आणि प्रसिद्धी याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. प्रसिद्धी ही आपल्याला स्तुती करून 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 आपल्याला मिळवता येते, किंवा पेज 3 वरती गेलं की प्रसिद्धी मिळते. म्हणजे तिथे आपल्याच आपण बातम्या द्यायच्या असतात, पैसे पेड करायचे असतात आणि आपलाच उदो उदो करायचा असतो. अशा याला पेज 3 जे म्हटलं जातं त्याच्यावरनं करता येते, ती प्रसिद्धी असते. पण कीर्ती जी आहे ती कीर्ती लोक आपल्याला देत असतात, आपलं कार्य,
बघून ते देत असतात. त्यामुळे ती कीर्ती महत्वाची आहे आणि कीर्तीला जपणं, कीर्ती इतक्या सहजासहजी मिळत नाही. त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. त्याच्यासाठी चांगलं आचरण असावं लागतं. त्याच्यासाठी चातुर्यता असावी लागते. त्याच्यासाठी बुद्धी प्रगल्भ असावी लागते. आणि त्याच्यासाठी लोकांसाठी झिजण्याची सोय असावी लागते आपल्या शरीरामध्ये. लोकांसाठी कार्य करण्याची क्षमता आपल्यामध्ये असावी लागते. नुसतं फोटो फ्रेम मध्ये येण्यापुरतं कार्य करायचं नसतं. मुळापासून जेव्हा ते कार्य केलं जातं आणि मनापासून केलं जातं तेव्हा ती कीर्ती असते. त्यामुळे कीर्तिभूषण ते भूषण असं समर्थांनी म्हटलंय. आणि चाळणे विणे एक क्षण जाऊच न देईल. प्रत्येक वेळेला विवेकाने विचार करायला पाहिजे. मी मगाशी म्हटलं की तो लोकांतात राहून त्यांनी एकांत सेवन करायचे. ज्या वेळेला लोकसंग्रह करायचा असतो त्यावेळेला लोकांचा संपर्क साधावाच लागतो. वेगवेगळ्या लोकांमध्ये एकत्र यावं लागतं. पण लोकांतात राहून एकांत करत असताना म्हणजे ती लोक ज्या वेळेला वेगवेगळ्या गोष्टी करत असतात त्यांच्याबरोबर संपर्क येत असतो. एखाद्या पारमार्थिक ठिकाणी गेलो तर तिथे आपल्या लक्षात येतं इथे चाळणा करायची. कोणती चाळणा करायची? कोण कसं वागतंय, कोणाच्या मध्ये कोणते गुण आहेत, कोण कोणत्या पद्धतीने लोकांना आपलंसं करून घेऊ शकतो, हे त्यांच्यातल्या गुणांची चाळणा करायचे महत्व ते महंतांना होतं. कारण त्यांना लोकसंग्रह करताना या वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधून त्या लोकांमध्ये राहून त्यांच्यातले गुण अवगुण या सगळ्यांचा विचार करायचा आणि आपल्या कार्यासाठी त्याचा कसा उपयोग करून घेता येईल, कोणाला आपलंस केलं पाहिजे, कोणाला थोडं दूर ठेवलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. ह्याला लोकांतात राहून एकांत सेवन करण्याचा हा एक भाग झाला. लोकांतात राहून एकांत सेवन करणं म्हणजे लोकांमध्ये तर मिसळायचंच आहे, लोकसंग्रह तर करायचाच आहे. कारण समाजाची देवकारण, समाजकारण, राजकारण या सगळ्यासाठी लोकसंग्रह महत्वाचा आहे. पण हे करत असताना पुन्हा आपणही काही काळ एकांतामध्ये बसणं गरजेचं आहे. की हे सगळं करत असताना आपण योग्य करतोय का नाही करतोय याचं विवरण विवेचन करायला हवं. तसंच आपण कोणाला जवळ घ्यायचंय, कोणाला नाही घ्यायचं, कोणाला दूर ठेवायचं, कोणाशी किती संबंध ठेवायचा हे आपल्या हातात असतं. ह्या सगळ्या गोष्टींचं एकांतामध्ये राहून चिंतन करावं लागतं. तसंच भगवत चिंतन सुद्धा एकांतात राहून करावं लागतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी समर्थांना अपेक्षित आहेत, त्या महंताकडनं अपेक्षित आहेत. पण आपल्या जीवनात उतरवल्या तरी आपल्यालाही त्याचा बराचसा उपयोग होतो. त्यामुळे इथे त्यांनी म्हटलंय कार्य करीत राहा, नित्य लोकसंग्रह करायचा, नवीन नवीन ओळखी करायच्या आणि नवीन नवीन ठिकाणी जायचं. कारण ओळखीच्या लोकांकडनं कायम होणारी स्तुती, एखाद्या ठिकाणी आपण कायम राहिलो की लोकांना आपलं कार्य पटलं, काही समजा त्यांना आपल्याबद्दल चांगलं वाटायला लागलं, ते आपली स्तुती करायला लागतात. आणि ती आपली स्तुती करायला लागल्यानंतर आपली लोकेशना वाढते. ती लोकेशना वाढू नये म्हणून आपली ठिकाण सुद्धा बदलत जावी. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ठिकाणं बदलत जावी. ओळखीच्या वस्तू लोकांकडनं होणारी स्तुती त्याच्यापासून थोडं दूर राहावं म्हणून ठिकाण बदलत जावं. लोकप्रियतेच्या चक्रव्यूहात अडकू नये असं समर्थांनी म्हटलंय. अशा या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर त्यांनी 24व्या ओळीमध्ये म्हटलंय हे प्रचितीचे बोलले, आधी केले मग सांगितले. त्यामुळे हे सगळं खरं म्हणजे समर्थांचंच व्यक्तिचित्र वर्णन केलेलं आहे असं वाटतं. जसं आपण मनाच्या श्लोकात जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा काहीतरी 47 ते 56 वगैरे श्लोकांमध्ये म्हटलेलं आहे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हे जे म्हटलेलं आहे ते समर्थांचं चित्र असल्यासारखंच आहे. तसं हा जो समास आहे हे सुद्धा समर्थांचंच व्यक्तिचित्र असल्यासारखं काही वेळेला भास आपल्याला होतो. त्यांनी तसं म्हटलेलं नाही, त्यांनी म्हटलंय मी महंताची लक्षणं तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने सांगितलंय. आणि ते म्हणताना म्हणतात पुरते कोणाकडे पाहेना, पुरते कोणाशी बोलेना, पुरते एक स्त्री राहेना, उठवून जाती स्त्रीराम. म्हणजे स्तुती असो निंदा असो, म्हणजे एखाद्याने आपली स्तुती करायला सुरुवात केली की आपल्याला खूप छान वाटतं आणि मग आपण तिथेच थांबतो की वा वा किती बरं वाटतंय आपली स्तुती ऐकून. पण हे
स्तुती कोणी करत असलं तरी तिकडे लक्ष देत नाहीत, निंदा करत असले तरी लक्ष देत नाहीत. त्यांना जीवनमुक्त असल्यामुळे ते आपल्या अंतःप्रेरणेने चालतात. असं हे 10-12 ओव्यांमध्ये त्यांनी तसं सांगितलं. जाते स्थळ ते सांगेना, सांगितले तरी जायना. कारण त्यांनी जर सांगितलं मी इकडे जाणार आहे, मी तिकडे जाणार आहे, हा हा माझा प्लॅन आहे, तर लोक त्यांच्या मागे जातात. आणि त्या लोकांचा जो मागे येण्याचा भाग असतो तो त्यांची हाजी करण्याचा भाग असतो, तो त्यांना नको असतो. त्यामुळे जाते स्थळ ते सांगेना, सांगितले तरी जायना, अशा पद्धतीने ते सगळे वागत असतात. त्यांच्या वागण्याचा थांग पत्ता लागत नाही. सदा म्हणजे लोकांशी पहाया आदर, तेथे याचा अनादर. परमार्थाच्या ठिकाणी याचे गीतेमधला श्लोक आहे त्याप्रमाणे, की जिथे याची दृष्टी स्थिर झालेली असते, की याला जिथे पाहायचा आदर असतो, याला जिथे आदर वाटत असतो, तिथे लोकांना आदर वाटत नाही. ते आणि लोकांना जिथे पाहायचा, संसार प्रपंचामध्ये पाहायचा आदर असतो, तिथे याचा अनादर. अशा प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे. या निशा गीतेचा श्लोक आहे. त्या श्लोकाप्रमाणे त्यांचं वर्णन त्यांनी केलेलं. लोकासी पहायाचा आदर, तेथे याचा अनादर. लोक सर्व काळ तत्पर, तेथे याची अनिच्छा. महंताच्या मनात काय चाललंय ते ते लोकांना कळू देत नाही, पण दुसऱ्याच्या मनात काय चाललंय हे मात्र तो ओळखतो. आणि महंताचं प्रमुख लक्षण एक आहे की दुसऱ्याच्या मनात काय चाललंय हे त्याला ओळखता यायलाच लागतं. त्याशिवाय कारण काही माणसं अशी असतात जी वरवर वेगळं वागतात आणि अंतरामध्ये त्यांच्या काहीतरी भलतच चालू असतं. हे अंतरातलं जाणणं किंवा अंतरातलं जाणणं म्हणून दुसऱ्याचे अंतर जाणावे असं समर्थ आपल्याला सांगतात. आपल्याला त्याच्या देहबोलीवरनं समजतं, आपल्याला त्याच्या डोळ्यावरनं समजतं, त्याच्या हालचालीवरनं आपल्याला समजतं की त्याच्या मनात काय चाललंय. आणि हे दुसऱ्याच्या मनातलं ओळखणं जेव्हा समजतं तेव्हा आपण अलिप्त राहू शकतो, त्या त्या गोष्टीपासून अलिप्त राहू शकतो. म्हणून ही लोकांच्या त्याच्याबद्दलच्या कल्पना ज्या आहेत महंताच्या बद्दलच्या, त्या नेहमी चुकीच्या ठरतात. तो लोकांच्या मनातलं ओळखतो, लोक त्याच्या मनातलं ओळखू शकत नाही. त्या अशा पद्धतीने त्याचं सगळं वर्णन महंताचं केलेलं आहे. की किंबहुना समोर उत्तम गुण पितुके घ्यावे, घेऊन जनास शिकवावे, उदंड समुदाय करावे परिगुप्त रूपे. अखंड कामाची लगबग उपासनेस लावावे जग, हा निस्पृह वर्तणूक समास आहे. त्यामुळे निरीच्छ निर्भीडपणा या गोष्टी महंताच्याकडे असणं गरजेचं आहे. कसं असतं की भीड म्हणजे संकोच. जर संकोची वृत्तीचे असलो, मनामध्ये भीड ठेवणारे भीडस्थ लोक जी असतात, ती भीडस्थ लोक ज्या वेळेला शिरजोर लोक असतात, आपलंच म्हणणं खरं मानणारी काही लोक असतात, अशी जी शिरजोर लोक असतात त्यांच्या पुढे हे भीडस्थ माणसं नमतं घेतात आणि त्यांच्या मनात चांगल्या गोष्टी असून सुद्धा ते करू शकत नाहीत. राष्ट्रहितासाठी किंवा परमार्थ हितासाठी आपल्याला भिडस्त राहून चालत नाही. त्यामुळे हे भिडस्त मार्ग हा आपल्याला बाजूला करावा लागतो. आणि महंताला जर समाजकारण करायचं असेल तर तो धीट उत्कट असाच असला पाहिजे, धैर्य त्याच्या अंगामध्ये असले पाहिजे. धीटपणा हा तेजस्वीपणाचा गुण त्याच्यामध्ये. गुळमुळीतपणा काही उपयोग आहे, बरोबर असं का, बरोबर तसं का, असा गुळमुळीतपणा त्याला काही उपयोगाचा नाही, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेले. कारण स्वतः उत्तम आचरण करायचंय, उत्तम आचरण करून मग ते लोकांना शिकवायचंय. कारण बोले तैसा चाले हे जास्त महत्वाचं असतं. असं तऱ्हेने महंताचं वर्णन करून महंत कसा आहे हे त्यांनी तेथे वर्णन केलेलं आहे. आणि हे समर्थांनी आधी केले मग सांगितलेले, या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि तिथे मुख्य ते हरिकथा निरूपण हे असल्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं उपासनेचं लावावे जग, राजकारणाचं लावावे, समाजकारणाचं लावावे असं त्यांनी म्हटलेलं नाहीये. त्यांनी उपासनेचं लावावे जग असं म्हटलेलं आहे. पण उपासनेच्या ठिकाणी, धार्मिक एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ही सर्व स्तरातली लोक, मग ते श्रीमंत असू दे, गरीब असू दे, या जातीचा असू दे, त्या जातीचा असू दे, सगळे लोक त्या एका ठिकाणी त्या प्लॅटफॉर्मवर येऊ शकतात, जे महंताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे.
एखादं फंक्शन असेल तर ते आपलं घरगुती असेल तर घरगुती लोक फक्त येतील, बाकीचे लोक येणार नाहीत, काही ओळखीचे मित्र सगळे सोयरे एवढे येतील. एखादं समाजाचं कार्य असेल तर त्या समाजातले लोक तिथे येतील. अशा पद्धतीने त्याच्या पण उपासनेसी लावावे जग, हे जे म्हटलेलं आहे ते मुख्य ते हरिकथा निरूपण एवढ्यासाठीच केलेलं आहे की समुदाय आणि संग्रह करायचा असेल तर त्याच्यात श्रीमंतही हवेत, गरीबही हवेत, धडधाकटही हवेत, सुष्टही हवेत, दुष्टही हवेत, सगळेच हवेत. आणि इथे हरिकथा निरूपणाला कोणीही येऊ शकतं. त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं त्यांनी एक प्लॅटफॉर्म ज्याला म्हणतं, लोकसंग्रहासाठी महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे. म्हणून त्याला उपासनेशी लावावे जग, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आधी कष्ट मग फळ, कष्टची नाही ती निर्फळ, साक्षेपे विण केवळ वृथा पुष्ट. प्रत्येक गोष्टीला श्रम हे करावेच लागतात. असेल हरित देईल खाटल्यावरी, हे कोणालाही मान्य, समर्थांना अजिबात मान्य नाही. कारण ते यज्ञ तो देव जाणावा असं म्हणतात. प्रत्येक गोष्टीला योग्य तऱ्हेने प्रयत्न करा. प्रयत्न करताना सुद्धा ते योग्य तऱ्हेने करावे लागतात. नाहीतर काहीतरी गाढव मेहनत ज्याला आपण म्हणतो, ती जर मेहनत केली तर आपल्याला यश प्राप्त होत नाही. योग्य तऱ्हेने प्रयत्न करायला पाहिजे. त्यासाठी व्यवस्थित विवेकाने विचार करून, विचारपूर्वक नियमितपणे एखादी गोष्ट करणं आवश्यक आहे. आणि कुठलेही श्रम करणार नाही आणि मी मात्र मला सगळं हवं असं जो म्हणणारा आहे त्याला वृथा पुष्ट असं त्यांनी म्हटलेलं आहे. फुकट पोसलेला माणूस हा कधीच उपयोगाचा नाही. म्हणजे झोपून उठलं की भूक लागते आणि पोट भरलं की झोप येते, अशा पद्धतीने आळसाने राहणारा जो माणूस आहे, पण सतत रिकामा जाऊ नये क्षण, एक क्षण सुद्धा वाया जाऊ देऊ नका. आवश्यक तेवढी झोप घ्या, आवश्यक तेवढी विश्रांती घ्या, पण त्याचा अतिरेक करू नका. अशा तऱ्हेने समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि लोक बहुत शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे, अधिकार पाहून कार्य सांगणे, साक्षेप पाहून विश्वास धरणे. असं महंताचा हा जो समर्थांनी महंत आहे हा परमार्थामधला संतच आहे. त्याला राजकारण करायचंय, त्याला समाजकारण करायचं, असा व्यापक, म्हणून त्याला महंत म्हटलेलं आहे. महंतांनी कार्य सुरू केल्यानंतर लगेच लोकांचा विश्वास बसत नाही. त्यामुळे त्याला आधी परिश्रम करावे लागतात, त्याला लोकांचा विश्वास संपादन करावा लागतात. जसं आपण एखाद्या डॉक्टरनी दवाखाना टाकला तर लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे गर्दी झाली असं होत नाही. तो कसा आहे, काय आहे, त्याची ट्रीटमेंट चांगली आहे काय, हे सगळा विचार लोक करतात. त्याला सेटल व्हायला सुद्धा काही दिवस जातात. तसं महंताच्या बाबतीमध्ये सुद्धा महंत झाला लगेच तो प्रसिद्ध झाला असा होत नाही. लोक सर्व बाजूनी त्याच्या चौकशा करतात, त्याच्या कार्याचा परिणाम बघतात, तो किती निष्ठुर आहे ते बघतात. आणि तो जेव्हा त्याच्या सहभागामध्ये लोकांचा सहभाग वाढायला लागतो तेव्हा तो खरा यशस्वी व्हायला लागतो. महंत समुदाय करताना कोणाच्याही डोळ्यात येत नाही. डोळ्यात येत नाही म्हणजे, कारण समुदाय केला, लोक त्याच्या मागे लागले की विरोधक निर्माण होतात. त्यामुळे महंत स्वतः कोणताही आळस न करता कार्यरत राहतो. लोकांची योग्यता ओळखून त्यांना वेगवेगळी कामं देतो. याबद्दलही आपली समासामध्ये चर्चा झालेली आहे. जर मौन करणारा असेल तर त्याला गुप्त गोष्टी सांगून त्याच्याकडनं कार्य करून घ्यायचे. जर एखादी बातमी पसरवायची असेल तर जो वाचाळ आहे, बडबड आहे, त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. अशा तऱ्हेने त्याच्या त्याच्या गुणांचे उपयोग करून घ्यायचे, त्याची योग्यता ओळखायची, त्याप्रमाणे त्याला कार्य द्यायचंय. आणि काही लोकांना बाजूलाही ठेवावं लागतं. काही उथळ माणसं असतात, अशा लोकांना लांब ठेवावं लागतं. विवेकी विचारी माणसं असतात, त्यांना जवळ करावं लागतं. हे सगळं करताना आपलं महत्व पण सांभाळावं लागतं. आपला मगज राखणे काहीतरी, म्हणजे आपल्याला जे कार्य करायचंय तो कार्य करण्याचा जो हेतू आहे तो लक्षात ठेवून त्याप्रमाणे सगळ्यांचा उपयोग करून महंताला घ्यावा लागतो. अशा या महंताला वेगवेगळ्या प्रकारे कार्य करावं लागतं. त्या महंताने ते कसं करावं, त्याच्यात कोणते गुण असणं आवश्यक आहे आणि ते गुण त्यांनी आत्मसात करावे असं समर्थांनी या समासामध्ये महंताला संदेश दिलेला आहे. आणि ते सगळं करताना महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे,
असं त्यांनी म्हटलंय. एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला असं हे तयार करायचं. आणि हे तयार करताना आपण म्हणतो ना, सद्गुरूंनी सत्शिष्याला तयार करायचं असतं आणि सद्गुरू पदवीला न्यायचं असतं. तेव्हाही शिष्य परंपरा चालू राहते. तसं महंतांनी दुसऱ्या महंताला तयार कर, नाही तर काही वेळेला मीच करीन, सगळं काही झालं तरी मीच करीन, हा जो भाग असतो तो हळूहळू सोडावा लागतो. आपल्यासारखे आणखीन अनेक लोक तयार करणं जास्त महत्वाचं आहे, कारण आपण कायम राहणारे नाही. हे लक्षात घेऊन दुसऱ्यांना तयार करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि ह्याच्यासाठी अलिप्तपण गरजेचं आहे. आणि ते अलिप्तपण ह्याच्यामध्ये सांगितलं. आणि ते महंताचं उदाहरण देऊन अलिप्तपण कसं येतं आणि हे अलिप्तपण वैराग्यामुळे कसं सुंदर होऊन जातं, हे आपल्याला ते पुढच्या दशकामध्ये सांगतील. तोपर्यंत आपण इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.